ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर, त्याने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ, खांबा दिला भागवत, तुका झालास हे कळस, भजन करा सावकाश. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, म्हणून या भूमीला खऱ्या अर्थाने संत परंपरेचं अनुष्ठान लाभलंय. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभलाय. याच माध्यमातून हा उत्सव वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाली. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सावतामाळी, संत सोपानदेव यांच्या सोबतच अनेक संतांनी आपल्या अभंगातून, निरूपणातून, त्यासोबतच समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याचं काम केले. याच पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील पारे गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. 3 मे पासून दररोज पहाटे काकड आरती, त्यानंतर ज्ञानेश्वरी गाथ्याचं सामुदायिक पारायण, त्यानंतर धार्मिक विधी, सायंकाळी प्रवचन होतं, हरिपाठ आणि रात्री हरिजागरण म्हणजेच कीर्तन केलं जातं. असा साधारण हरिनाम सप्ताहाचा दिनक्रम सुरू होता. विशेषतः पहिल्या दिवसाचं कीर्तन हे नामपर म्हणजेच नाम महात्म्य सांगून देवाच्या स्वरूपाचं वर्णन करणार असतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचे संत महात्म्य म्हणजे संतांचं चरित्र सांगितलं जातं. चौथ्या आणि 5व्या दिवशी भक्तीपर, 6व्या दिवशी विशेष अभंगावर, तर 7व्या दिवसाचं मागणीपर आणि 8व्या म्हणजे शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन केले जाते. यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी पारे या पुण्यनगरीत कीर्तनाची सेवा केली. यामध्ये 7 दिवस सकाळी आणि सायंकाळी महाप्रसादाचं योग्य प्रकारे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये दररोज शेकडो पंक्ती उठत होत्या. विशेषतः गुरुवारी सकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली होती. त्यावेळी माता भगिनी, तरुण, ज्येष्ठ सर्वजण या दिंडीमध्ये भक्तिरसात रमून गेले होते. विशेषतः सर्व ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी सप्ताहाचं नियोजन करत होते. आजूबाजूच्या गावातील लोकांना देखील सप्ताहाचं आमंत्रण दिलं असल्याने पंचक्रोशीतील सर्व टाळकरी, माळकरी, भाविक, भजनी मंडळ एकत्र येऊन हा सप्ताह करीत होते. विशेषतः भव्य दिव्य डेकोरेशन असलेला मंडप, साऊंड सिस्टीम, भव्य व्यासपीठ, गावागावात मोठमोठे बॅनर, कार्यक्रम पत्रिका, सोशल मीडिया, टीव्हीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, गायक, वादक यांची मांदियाळी असा भव्य आणि आधुनिक स्वरूप आता अखंड हरिनाम सप्ताहाला लाभलं होतं. रोजच्या कीर्तनाला टाळकरी, पखवाज वादक, पेटीवादक, गायक, विनाधारी असे सर्वजण पांढऱ्या शुभ्र कपड्यात हजर असतात. डोक्यावर टोपी, खांद्यावर उपरणे, गळ्यात टाळ, कपाळावर बुक्का असा एकंदरीत पेहराव होता. कीर्तनाची वेळ साधारण रोज रात्री 9 ते 11 अशी होती. निमंत्रित महाराज पांढरा शुभ्र फेटा बांधून हजर होते. त्यांच्या बाजूला चोपदार उभा होते. साधारण शेवटच्याच दिवशी सकाळी काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले. शेवटी दह्याच्या प्रसादाचं मडकं फोडून काला साजरा केला गेला. 3 मे पासून 10 मे पर्यंत संपूर्ण पारेगाव भक्तिमय झाले होते. रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुता सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखांचे आगर, बाप रखुमा देवीवर.